वसई विरार आणि नालासोपारा परिसरात मृतदेह सापडण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। रविवारी सायंकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याजवळ आढळून आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली। मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 50 वर्ष असून त्याला पांढरी दाढी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे। गेल्या 2 आठवड्यात या परिसरात मृतदेह सापडण्याची ही 6वी घटना आहे। 21 मार्चला शिरवली येथे महिलेचा खून उघडकीस आला। 23-24 मार्चला धानिवबाग येथे 6 वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला, तर 26-27 मार्चला पेल्लार फाटा येथे शीर छाटलेल्या अवस्थेत पुरुषाची हत्या झाली। त्यानंतर नालासोपारा, पश्चिम, फुलपाडा आणि आता विरार फाटा अशा सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं सावट वाढलंय। महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता आणि निर्जन भागांमुळे गुन्हेगारांना मोकळं मैदान मिळत असल्याची तक्रार स्थानिक करत आहेत। दरम्यान काही प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी अनेक मृतदेहांची ओळख पटवणं अजूनही मोठं आव्हान ठरतंय। बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींच्या आधारे पोलीस तपासाचा धागा पकडण्याचा प्रयत्न करतायत। एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण अधिकच गडद होत चाललंय। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, वसई विरार।